जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कोणत्याही प्रकारची नवीन माहिती देणार नाहीये, परंतु टेट परीक्षा जी की नुकतीच पार पडलेली आहे, त्या टेट परीक्षेच्या दरम्यान एक अतिशय दुःखद आणि गंभीर घटना घडलेली आहे। त्याविषयी थोडक्यामध्ये तुम्हाला कल्पना देण्याकरिता हा व्हिडिओ मी बनवत आहे। प्रकरण असं आहे की 2 तारखेची जेव्हा शिफ्ट होती टेट परीक्षेची सकाळी 8 वाजताची, त्या परीक्षेकरिता जाणारा एक उमेदवार, ज्या उमेदवाराचं नाव या ठिकाणी जयराम पिंगळे असं आहे, हे अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर वरून छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी आले होते। अगदी गरिबीची परिस्थिती असल्या कारणाने त्यांनी जे आहे रात्री कोणत्याही हॉटेलमध्ये किंवा इतर ठिकाणी मुक्काम न करता ते रात्री उशिरा आले, थांबले आणि अगदी ऑटोनं लवकरात लवकर एक्झाम सेंटरला पोहोचावं यासाठी रात्रीच्या 3:30 वाजता या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरचा बाबा पेट्रोल पंप आहे त्या ठिकाणापासून ते निघाले होते। थोड्या अंतरावर गेल्याच्या नंतर त्यांची आणि ऑटो चालकांमध्ये काही वाद झाला म्हणा किंवा काय झालं ते तर तपासणी अंती लक्षात येईल, परंतु कदाचित जे आहे या उमेदवाराला लुटण्याच्या अनुषंगाने सदर प्रकरण घडलं आणि त्यामध्ये तो जो ऑटो चालक होता त्या ऑटो चालकाने आपल्या या उमेदवारावर चाकूने हल्ला केला आणि या हल्ल्यामुळे जे उमेदवार आहेत ते गंभीर जखमी झाले आणि जेव्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, काही कालावधीनंतर त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। खऱ्या अर्थानं हे प्रकरण अतिशय गंभीर आहे। याला जबाबदार कोण हा प्रश्न आपला आहे आणि ही आपल्या सर्वांसाठी जे आहे एक प्रकारची शोकांतिका आहे। कारण सकाळी 8 वाजता परीक्षा ठेवणं हा कुठला नियम आहे असं देखील आपल्या मनामध्ये निर्माण होऊ शकतं, कारण परीक्षा परिषदेने शिफ्टच त्या पद्धतीने ठेवली की इतक्या लवकर उमेदवारांना नाईलाज म्हणून यावं लागतं। हे जे उमेदवार आहेत ज्यांचं नाव जयराम पिंगळे आहेत, ते 6 भावंडांमध्ये एकटे असे आहेत की जे सुशिक्षित आहेत। बाकी भावंड त्यांचे शेती करतात, मोलमजुरी करतात, अतिशय गरिबीची परिस्थिती आहे। अशा परिस्थितीमध्ये एका उमेदवाराने शिक्षक होण्याचं स्वप्न पाहावं आणि शिक्षक होण्यापूर्वीच त्याचा जे आहे शासनाच्या प्रशासनाच्या अशा विचित्र नियमामुळे बळी जावा, हे महाराष्ट्राला जे आहे सुसंस्कृत अशा महाराष्ट्राला, शिवछत्रपतींच्या महाराष्ट्राला शोभणारं कृत्य नाहीये। यामध्ये सुरक्षा व्यवस्था पुरवू न शकलेले पोलीस प्रशासन असेल किंवा विचित्र टायमिंग असलेलं शेड्यूल ठरवणारे परीक्षा परिषद किंवा IBPS असेल, दोष कोणाचाही असो, निष्पाप आपल्या उमेदवाराचा, आपल्या एका बांधवाचा या ठिकाणी बळी गेलेला आहे। आपल्या सर्वांच्या वतीने आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो आहोत। त्यांच्या परिवाराला ईश्वर जे आहे संयम देव अशी आपण प्रार्थना करतो आहोत। खऱ्या अर्थाने IBPS आणि परीक्षा परिषदेचं जे नियोजन आहे ते अतिशय चुकीचं होतं, कारण उमेदवार अतिशय लांबचा असतो, त्याला प्रेफरन्सेस विचारलेले असतात एक्झाम सेंटर करिता आणि तो प्रेफरन्सेस देतो देखील, परंतु त्या प्रेफरन्सेस शिवाय त्याची जी काही परीक्षा आहे फार भलत्याच ठिकाणी या ठिकाणी घेतल्या जाते। हे चुकीचं आहे। आपल्या परभणी उदाहरण म्हणून तुम्हाला सांगायचं की आपल्या परभणी जिल्ह्यामधले उमेदवार हे तिकडे जळगावला जातात, तिकडे नागपूरला जातात, अहो 700-700 किलोमीटर डिस्टन्स आहे। मग तुम्हाला असं जेव्हा करायचं असेल तर मग तुम्ही चॉईसेस विचारता कशाला, हा देखील एक उमेदवारांचा प्रश्न आहे। आणि मग त्या ठिकाणी जर उमेदवार जात असेल, मग त्याच्या जीविताची, त्याच्या आर्थिक नुकसानीची भरपाई किंवा त्याची जी काळजी आहे, जबाबदारी आहे, कोण घेणार आहे? कारण आमचा एक बांधव जे आहे अशा प्रकारे नाहक या व्यवस्थेचा, या प्रशासनाच्या गचाळ कारभाराचा किंवा परीक्षा परिषदेच्या जे आहे विचित्र अशा वेळापत्रकाचा बळी ठरलेला आहे। मित्रांनो, सर्वांना आवाहन आहे की आपण आपल्या आपल्या परीने जे आहे या आपल्या बांधवाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा। तो जो आरोपी आहे तो अरेस्ट झालेला आहे, त्याच्यावर योग्य ती कारवाई होत असेल। आपला अजूनही संविधानावर विश्वास आहे, पोलीस प्रशासनावर विश्वास आहे की ते त्यांच्या परीने जे काही कठोरात कठोर शिक्षा असेल संबंधित आरोपीला देईल। परंतु आता आपल्याला थोडीशी एक्स्ट्राची काळजी घ्यायची आहे। ज्याही वेळेस आपण परीक्षेला जाल त्यावेळेस थोडीशी सुरक्षा व्यवस्थेची आपण काळजी घ्यावी, स्वतःच्या जीविताची काळजी घ्यावी, स्वतःकडे असलेले जे दागदागिने असेल किंवा पैसे असतील त्यांची काळजी घ्यावी। पुन्हा एकदा या आपल्या बांधवाला आपण आपल्या चॅनलच्या वतीने, सर्व उमेदवारांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो।